बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। तर आपल्याला आपला पाठ आता अर्धा पाठ तासच गेला। तर पूर्वपक्षीच्या मताने प्रयोजनाचे खंडन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोक्षाचं स्वरूप सांगितलेलं आहे। मोक्षाचं स्वरूप सर्व साधू संतांनी, सर्व ग्रंथांनी, सर्व सिद्धांती ग्रंथ, वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र या सर्वांनी आपल्याला सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप हा मोक्ष सांगितलेला आहे। तर याला शास्त्रामध्ये मोक्ष असं म्हणतात। तर मग हा जो मोक्ष आहे तर या मोक्षासाठी सर्वांची धडपड आहे, म्हणजेच सुखाची धडपड आहे आणि सुख हे कोणालाही मिळालं नाही। म्हणून माऊली ज्ञानोबराय मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजील कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या। या माऊली ज्ञानोबरांच्या वचनाप्रमाणे एकही मनुष्य सुखी दिसत नाही। मरेपर्यंत सुखाची इच्छा असते, याचा अर्थ त्याला सुख मिळालेले नाही। मग तो किती श्रीमंत असो का राजा असो, तर त्याला सुद्धा म्हणले त्याच्या दुःखाची निवृत्ती झालेली दिसत नाही। तर याचं एकच कारण आहे, म्हणतात की जगत सत्यत्व बुद्धी। जोपर्यंत जगत सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणे शक्य नाही। त्याकरिताच वेदांत शास्त्राने सर्व साधू संतांनी जगन मिथ्यात्व हा एकच उपाय सांगितला। पण सर्वसामान्य माणसे मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा घेतात, पण मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा नसून भ्रम असा आहे किंवा अध्यास असा आहे। तर मग त्यांनी दृष्टांत दिलेला आहे आपल्याला दोरीचा आणि सर्पाचा। दोरीवरला सर्प तर दिसण्यापूर्वी म्हणजे भासण्यापूर्वी नव्हता, भासत होता तेव्हाही नाही आणि दोरीच्या नंतर सुद्धा नाही। तर असा हा दिसणारा सर्प मिथ्या आहे। मिथ्या म्हणजे अध्यास, अध्यास म्हणजे भ्रमित, कल्पित आणि कल्पित असलेली वस्तू अधिष्ठान रूप असते। आता दोरी अधिष्ठान आहे तर त्यावर सर्प कल्पित भासतो आहे, म्हणजेच त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे। त्याप्रमाणेच कार्य अध्यास आणि कारण अध्यास, सर्प दिसतोय तो कार्य अध्यास आहे आणि दोरीचा अज्ञान आहे ते कारण अध्यास आहे। त्याप्रमाणेच इकडं आपल्याला कार्य अध्यास आणि कारण अध्यास हे दोन घेतलेले आहेत। तर ब्रह्मावर दिसणारं जग आहे ते कार्य अध्यास आहे आणि ब्रह्माचं अज्ञान आहे ते कारण अध्यास आहे। आणि म्हणून ध्यानात ठेवायचं की भगवान शंकराचार्यांनी सुद्धा ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्यापूर्वी अध्यास भाष्य लिहिलेले आहे। ब्रह्मसूत्राचे पहिले सूत्र आहे 555 सूत्रामध्ये त्यांनी 555 सूत्र असं आहे की त्यात तो ब्रह्मजिज्ञासा। यात साधकाने आपल्या ठिकाणची सकल दुःख निवृत्ती होऊन परमानंद प्राप्ती होण्यासाठी ब्रह्मविचार करावा म्हणून सांगितलेलं आहे। तर अथ शब्दाचा अर्थ म्हणजे साधन चतुष्टयानंतर म्हणजे अधिकार असणारा प्राप्त झाल्याच्या नंतर, अत म्हणजे कर्मफलाला अनित्यत्व आहे म्हणून भागत्याग लक्षणेने ब्रह्मविचार करावा असा त्याचा अर्थ आहे। म्हणून अधिकारी जे असतील त्यांनी श्रवण मनन निदर्शन तत्व पदार्थ शोधन करून ब्रह्माचा भागत्याग लक्षणेने विचार करावा असा त्याचा अर्थ आहे। ब्रह्माच्या अज्ञानाने जीवाला संसारभ्रांती होते आणि जग आपल्याला सत्य वाटायला लागतं। म्हणून हे सांगण्याकरता पहिलं सूत्र त्यांनी सांगितलं। एवढ्याकरिताच भगवान शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्यापूर्वी अध्यास भाष्य लिहिलेले आहे। त्याचप्रमाणे मूळ विचारसागर ग्रंथकारांनी व श्रीगुरु साखरे महाराजांनीही प्रयोजनाविषयी विचार सांगत असताना अध्यासाचे वर्णन केलेले आहे। या तरंगामध्ये फक्त अध्यास संभवनीय आहे किंवा नाही एवढे सिद्ध करावायचे आहे। अध्यासाचे सविस्तर वर्णन 4थ्या व 6व्या तरंगात येईलच। वर आम्ही अध्यासाचे कार्य अध्यास आणि कारणाध्यास असे 2 प्रकार सांगितलेले आहेत। त्यापैकी साक्षात दुःखाला हेतू कार्य अध्यास असल्यामुळे प्रथम पूर्वपक्षीच्या मताने त्यांचा असंभव सांगून कारणाध्यासाचा असंभव सांगू। तर त्या पूर्वपक्षांचं असं म्हणणं आहे, पूर्वपक्षानं जगत हा कार्य अध्यास नाही। आता दोरीवरला सर्प कार्य अध्यास आहे असं आपल्याला सांगितलं, पण ते दृष्टांत सांगितलं ते पटतो आपल्याला। परंतु पूर्वपक्षी म्हणतो, पूर्वपक्षी म्हणजे आपलंच शंका असते आणि पूर्वपक्षाचं आपणच ती शंका उत्पन्न करतो। आपल्याला प्रत्येकाला अशी शंका उत्पन्न होते
जगत हा कार्याध्यास नाही, म्हणजे दिसणारं जे जग आहे ते भ्रम नाही असं आपल्याला सुद्धा वाटतं. आता गुरूंनी सांगितलं, साधू संतांनी सांगितलं, चार्यवेदांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, सिद्धांती ग्रंथानं सांगितलं, उपनिषदांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, पण आपला त्यावर विश्वास बसत नाही. आपण म्हणतो की जग हा आद्यस्त नसून हे खरंच आहे, आणि अशीच शंका पूर्वपक्षानं घेतलेली आहे. म्हणजे जगत हे कार्याध्यास नाही. तसेच जगत कारण म्हणजे माया हाही अध्यास नाही. मायासुद्धा खरीच आहे, जगसुद्धा खरंच आहे असं पूर्वपक्षांचं त्यांनी अशा 2 शंका घेतलेल्या आहेत. आणि जगत व जन्ममरणादी दुःख हा जो बंध आहे तो अध्यस्त म्हणजे मिथ्या नसून सत्य आहे. जन्म आणि मरण हे अध्यास नसून सत्य आहे. म्हणजे कार्य अध्यास, कारण अध्यास आणि जन्ममरण हा बंध नसून हे सत्य आहे असं पूर्वपक्षाचं मत आहे. म्हणजे तुमचं आमचं मत असतंय असं, जोपर्यंत आपल्याला स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत अशा शंका, अशा असंभावना, विपरीत भावना आपल्याला होत असतात. आणि त्याच्या निवृत्तीकरिताच आपल्याला काय करावं लागतं, तर हा भ्रम आहे असं कळवून घ्यावं लागतं. आणि मग असणारं ते म्हणतो की जर समजा सत्य सर्प असल्यावर दोरीवर तो खोटा सर्प आहे, दोरीचं अज्ञान बी खोटंच आहे, पण हा सर्प जर खरा असेल तर मग काठीने मारावं लागेल का तिथं जप करीत बसावं लागेल म्हणतो. म्हणजे पूर्वपक्षी आपल्याला खात्रीशीर पटवून देतोय की जर दोरीवर, तिथं दोरीच्या जवळ जर खरा सर्प असता तर इकडं काय चिंतन करीत बसलं म्हणजे ते सर्प निघून जाईल का म्हणतो. नाही, तर तिथं काठीनं येऊनच मारावं लागेल, म्हणजे तिथं क्रिया करावी लागेल. तसं जसे सत्य सर्पाच्या निवृत्तीकरिता क्रिया करावी लागते, त्याप्रमाणे सत्यबंधाच्या निवृत्तीकरिता कर्माचरण केले पाहिजे. असे 3 मुद्दे पूर्वपक्षीच्या मताने मांडलेले आहेत. तर पूर्वपक्षीच्या मताने कार्य आदेशाचा असंभव. आता पूर्वपक्षी पटवून सांगतोय की कार्य आदेशाचा असंभव कसा आहे. म्हणजे कार्य अध्यास नसून हे जगत खरंच आहे असं म्हणतोय तो. आणि ते पटवून सांगतोय की एक आत्मा सोडून बाकीच्या सर्व अहंकारादी अनात्मवस्तू हा बंध आहे. पूर्वपक्षीचे म्हणणे हा बंध मिथ्या म्हणजे अध्यस्त नाही, तो सत्य आहे. सत्यबंधाची निवृत्ती ज्ञानाने होणार नाही. दोरीवर भासलेला सर्प व त्या दोरीच्या अज्ञानाने सर्प भासला, त्या अज्ञाने दोन्हीही मिथ्या आहेत, म्हणजे अध्यस्त आहेत. त्या दोन्हीची निवृत्ती अधिष्ठानची दोरी तिच्या ज्ञानाने होते. आता त्यानं सांगितलं की दोरीवर भासलेला सर्प आणि दोरी हे दोन्हीही मिथ्या असल्या कारणाने हे तुमचं बरोबर आहे म्हणतात, तुम्ही द्रष्टांत सांगतात ते. पण आता हे आम्हाला सगळं जगत भासायला लागलं, जगत दिसतंय आम्हाला, भासत नाही म्हणत त्यो, ते जग दिसतंय म्हणतो आणि हे जग खरंच आहे म्हणतो. मग हे दिसणारं जगत आहे, तुम्ही याला खोटं कसं म्हणतात. हे खरं जगत आहे आणि मायासुद्धा खरीच आहे म्हणतो. पण जर सर्प, आता त्याने द्रष्टांत ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्याने द्रष्टांतच घेतोय ते पुन्हा डबल, की सर्प खराच जर असेल, दिसलेला सर्प जर खरा असेल तर काय करावं लागेल, त्याची ज्ञानाने निवृत्ती होणार नाही म्हणतो. तिथं खरा सर्प असेल तर काठी घेऊनच त्या काठीने त्याला मारावे लागेल असं म्हणतोय तो. तर मग असणारं ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. अहंकारादी बंध हा कार्याध्यास आहे असे वेदांती म्हणतात. अहंकारादी बंध कार्याध्यास आहे असे वेदांती म्हणतात. पण हे त्यांचे म्हणणे बरोबर नाही, कारण कार्याध्यासाला जी सामग्री लागते ती अहंकारादी कार्याध्यासाला मुळीच नाही. बघा ते काय म्हणले, कारण अध्यासाला जी सामग्री लागते ती अहंकारादी कार्याध्यासाला मुळीच नाही, म्हणून अहंकारादी हे अध्यस्त नसून सत्यच आहे. तर पूर्वपक्षीच्या मताने कार्याध्यासाची सामग्री. आता पूर्वपक्षीचं मत काय आहे की कोणत्या कारणामुळं, कोणत्या सामग्रीमुळं ही अध्यास होतोय त्याची सामग्री सांगायला लागला तो पूर्वपक्षी. तर पूर्वपक्षानं सांगितलेल्या शंका असतात आणि तो वेदांत्याचे मतं मांडून सुद्धा शंका उपस्थित करून त्या वेदांत्याचं म्हणणं कसं खोडायचं हे त्याला माहिती आहे, म्हणून तो तसा प्रश्न करतो आहे. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आता काय असतं म्हणतात तिथं, सामग्री काय आहे तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार कार्याध्यास होण्याला. सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार, परमात्मा दोष, परमान दोष आणि परिमेय दोष असे 3 प्रकारचे दोष ही कार्याध्यासाची सामग्री आहे.
कार्य अध्यास होण्यासाठी ही अशी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार परमाता प्रमाण परिमेय दोष ही कार्य अध्यास होण्यासाठीची सामग्री आहे. ही सामग्री नसेल तर अध्यास होणार नाही. रज्जू, सर्प, सुक्ती, रजत, स्थानपुरुष असे अध्यासाचे प्रसिद्ध दृष्टांत आहेत. रज्जू म्हणजे दोरी, त्या दोरीवर सर्पाचा अध्यास ज्याला होतो त्याने पूर्वी केव्हा तरी सत्य सर्प पाहिलेला असतोच. बघा, हे पूर्वपक्षी म्हणतात की पूर्वी सत्य सर्प कधीतरी पाहिलेला असतो तेव्हाच तिथे अध्यास होतो, अन्यथा तिथं अध्यास होत नाही म्हणतो. जेव्हा ज्याने केव्हाही कोठेही पूर्वी सत्य सर्प पाहिलेला नसेल त्याला दोरीवर सर्पाचा भ्रम होत नाही. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार ज्या चित्तात असेल त्याला दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. किंवा ज्याने चांदी पूर्वी पाहिलेली असते त्याला ते सत्य रजत म्हणजे रूपे पाहिलेले असेल त्यालाच सुक्ती रजत म्हणजे शिंपीवर चांदी भासते. म्हणजे पूर्वी चांदी पाहिलेली असेल त्यालाच शिंपीवर चांदी भासते. नदीच्या काठावर आपल्याला गेल्यावर एखादी शिंप चमकत असेल तर ती चांदीसारखी आपल्याला अशी वाटते, म्हणजे असा भ्रम होतो. म्हणजे पूर्वी आपण चांदी पाहिलेली आहे तेव्हाच आपल्याला असा भ्रम होऊ शकतो असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. ज्याने पुरुष पाहिलेला आहे त्यालाच स्थानपुरुष माहिती आहे का? रोडच्या कडेला रात्रीच्या वेळेस एखादं बाबळीचं खोड, आंब्याचं खोड, कोणीतरी झाडाचं खोड असावं आणि त्या खोडावर एखादा पुरुष आहे असं दिसतं उभा राहिलेला, तर मग आपल्याला इकडे ते म्हणतात की सत्य पुरुष पाहिलेले असतात, त्याच्यावरून तिथे पुरुष आहे असा भास होतो. तात्पर्य सत्यवस्तूच्या ज्ञानाचा संस्कार असेल तरच भ्रम होतो. त्यांना असं सांगायचं की सत्यवस्तूचा संस्कार असेल तरच भ्रम होतो, अन्यथा भ्रम होत नाही, असं हे पूर्वपक्षाचं मत आहे. या ठिकाणी वेदांती म्हणतात त्याप्रमाणे आत्म्यावर अहंकाराधिक बंध अध्यस्त आहे असे जर म्हणायचे असेल तर अहंकाराधिक बंध कुठेतरी सत्य असला पाहिजे. मग आता वेदांती काय म्हणतात की अहंकाराधिक बंध, वेदांती म्हणतात त्याप्रमाणे जर सत्य म्हणायचं असेल तर सत्य जगत असं कुठंतरी पाहिलेलं असलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय अध्यास होत नाही असं म्हणतात पूर्वपक्षी. तरच त्यांच्या ज्ञानाच्या संस्काराने आत्म्यावर अहंकाराधिकाचा अध्यास होतो असे म्हणता येईल. पण वेदांताच्या मतामध्ये आत्म्याशिवाय काहीही सत्य नाही, म्हणून आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास नाही तर अहंकाराधिक बंध सत्यच आहे. तसेच अध्यास घडण्याला 3 प्रकारचे दोष लागतात म्हणले. 3 प्रकारचे दोष म्हणजे आता वरी त्यांनी सांगितलेलं आहे परमाता प्रमाणाने प्रेमे दोष. हे 3 प्रकारचे दोष असतील तरच अध्यास घडतो, अन्यथा अध्यास घडत नाही असं पूर्वपक्षी म्हणतायत. तर म्हणजे हे 3 दोष नसतील तर अध्यास होत नाही. प्रमेय म्हणजे ज्ञानाचा विषय दोरी व तिच्यावर भासल्या सर्प हे प्रमेय आहे. यांच्यामध्ये लांबटपणा हा सारखा आहे, 2 वस्तूमध्ये सारखेपणा असणे हा काय दोष नाही. पण दोरी व सर्प यांच्यामध्ये सारखेपणा असल्यामुळे भ्रम होतो, म्हणून सारखेपणा दोष आहे तो असेल तर अध्यास होतो. इकडे दृष्टांतामध्ये आत्मा आणि आत्म्यावर भासलेला अहंकाराधिक जग याच्यामध्ये सारखेपणा नाही म्हणतो आणि सारखेपणा नसल्यामुळं मग अध्यास व्हायला नाही पाहिजे. पण इकडं तर तुम्ही अध्यास म्हणतात, कारण आत्मा व त्यावर भासलेले अहंकाराधिक यांच्यामध्ये विरुद्ध धर्म आहेत. म्हणजे आत्मा आतमध्ये आहे आणि हे जग दिसतंय ते बाहेर आहे, तर याच्यामध्ये साम्यपणा नाही. मग याच्यामध्ये साम्य नसताना आत्मा स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञानस्वरूप आहे आणि बंध जड आहे. म्हणजे हे दिसतंय ते जगत्रय जड आहे आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, आत्मा आत आहे. म्हणजे याच्यामध्ये साम्यता नसताना अशा रीतीने आत्मा आणि अहंकाराधिक बंध यांच्यामध्ये विरुद्ध धर्मता असल्यामुळे आत्म्यावर अहंकाराधिक बंध अध्यस्त नसून खरा आहे असं पूर्वपक्षीचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे परमाता प्रमाण हे दोष असतील तर अध्यास होतो. परमाता म्हणजे अध्यास पाहणारा व प्रमाण म्हणजे पाहणाऱ्याचे डोळे. तर ज्याला दोरीवर सर्प भासतो त्या ठिकाणी परमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असतात. ज्याला दोरीवर सर्प भासतो त्या ठिकाणी भीती असते. ज्याला शिंपले रूपे भासते त्या ठिकाणी लोभ असतो. ज्याच्या ठिकाणी सर्पाविषयी भीती नाही, रूपेविषयी लोभ नाही, त्याला दोरीवर सर्प किंवा शिंपले रूपे भासत नाही. पाहणाऱ्याच्या ठिकाणी म्हणजे परमात्याच्या ठिकाणी लोभभयादी दोष असावे लागतातच, तरच अध्यास होतो असं म्हणतो. तर नाहीतर होत नाही, म्हणून परमाता दोष हा अध्यासाला कारण आहे. तसेच पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये पित्तमलादी किंवा मंद अंधकारादी दोष असतील तरच अध्यास होतो, नाहीतर होत नाही.
इकडे दृष्टांतामध्ये आत्म्यावर अहंकाराधिक बंध पाहणारा परमाताच सिद्ध होत नाही, म्हणून प्रमाणदिकही सिद्ध होत नाही. दोरीवर त्यावर बसलेला सर्प पाहणारा तिसरा आहे. त्याच्या ठिकाणी लोभ भयादी व त्याच्या डोळ्यामध्ये पित्तमलादी दोष आहेत म्हणून अध्यास होतो. तर हे शंकाकाराचं असं मत आहे. शंकाकार असं म्हणजे अध्यास नाही हे खरंच आहे असं ते पटवून सांगतोय. इकडे आत्म्यावर अहंकाराधिक बंध अध्यस्त आहे असे म्हणावे तर आत्मा एक आणि त्यावर भासलेले अहंकाराधिक, त्यांना पाहणारा आत्मा आणि अहंकाराधिक बंध याच्याहून तिसरा कोणीही नाही. कारण जो कोणी अहंकाराधिक बंध पाहणारा म्हणावा तर तो बंधातीलच म्हणावा लागेल. म्हणजे अहंकाराधिक बंध व आत्मा यांच्याहून तिसरा कोणीही नाही. याचा अर्थ अध्यास पाहणाऱ्याचीच म्हणजे परमात्याची सिद्धी होत नाही, अर्थात परमानाचीही सिद्धी होत नाही. आणि परमानाची जर सिद्धी होत नाही तर त्या ठिकाणच्या दोषाची सिद्धी कशी होणार? तर हे बारीक अभ्यास करावं लागतंय, सूक्ष्म अभ्यास करावं लागतंय, त्यावेळेस हे कळतं आहे. आता सध्याच्या पाठामध्ये काय चाललं आहे ते आम्हाला काहीच कळत नाही असं तुमचं मत आहे. तर हे असंच असतंय, पण ह्याच्यामधून बार पाहावं लागतं विचारसागर. ते श्रवण झाल्याच्या नंतर मनन करावं लागतं, मनन झाल्याच्या नंतर निधिध्यासन करावं लागतं आणि त्यावेळेस हे कळायला सुरुवात होते. हे आता तुमच्या कानावरून जरी शब्द गेले तरी तुम्ही वाचताना पुन्हा तुमच्या ध्यानात येईल. तर अध्यास होण्याला परमाता प्रमाण दोषाची आवश्यकता असते म्हणतो. ते दोष नसतील तर अध्यास होत नाही. या ठिकाणी परमाता प्रमाणाची सिद्धी होत नाही, अर्थात दोषांचीही सिद्धी होत नाही. म्हणून बंध अध्यस्त नसून सत्य आहे. याप्रमाणे कार्य आदेशाचा असंभव आहे. आदेशाचे दोन प्रकार आहेत. मग आता आपल्याला माहितीच आहेत कार्य अध्यास आणि कारण अध्यास. तर दोरीवर सर्प हा कार्याध्यास आहे. दोरीच्या अज्ञानामुळे सर्प बसला, दोरीच्या अज्ञान हा कारण अध्यास आहे. आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास का नाही याचे कारणे देऊन आम्ही आत्तापर्यंत कार्य अध्यासाचा असंभव सांगितला. आता दोरीच्या ठिकाणी दोरी जड असल्यामुळे तिच्या ठिकाणी अज्ञान राहू शकते, पण आत्मा अज्ञान स्वरूप असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कसे राहू शकत नाही ते आता पाहू. तर आजची आपली ही एवढी शंका आहे. या शंकेचं उत्तर आपण आता बघू लगेच. पुन्हा पुढच्या पाठामध्ये दुसरं पाहू. तर सिद्धांती मताने प्रयोजनाची सिद्धी आणि कार्यादेशाचा संभव. आता इथं पाठीमागं म्हणत होते की प्रयोजन सिद्ध होत नाही आणि ते अध्यास नसून हे जगत्रय खरं आहे. ते म्हणतो दोरीचा आणि सर्पाचा दृष्टांत सांगून आम्हाला काही ते खरं वाटत नाही, कारण हे दिसणारं जगत खरं आहे आणि मायासुद्धा खरीच आहे म्हणतो, असं पूर्वपक्षीचं म्हणणं आहे. म्हणून तुमचा सकळ दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती तुम्ही ह्याला ब्रह्मना म्हणता जगाला, आम्हाला ते पटत नाही. त्याच्यावर सिद्धांती उत्तर द्यायलेत की सिद्धांत मताने प्रयोजनाची सिद्धी आहे आणि कार्याध्यासाचा संभव आहे. प्रस्तुतचा विषय प्रयोजनाविषयी विचार हा आहे. प्रयोजन म्हणजे फल. आता आपल्याला माहिती आहे प्रयोजन म्हणजे फल, आणि फल काय आहे? कारणासह वर्तमान जगनिवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याचाच अर्थ वेदांतशास्त्र असं म्हणतंय की हे प्रयोजन जीवाला प्राप्तच आहे, पण त्याच्या अज्ञानामुळे जीवाच्या मागे जन्ममरणादी दुःखे लागलेली आहेत. आता वेदांत काय म्हणतंय की हा मोक्ष आपल्याला मूळचाच आहे, पण आपल्याला हे जी खरं वाटतंय सगळं जगत्रय आणि जगत सत्यत्व असं वाटल्यामुळंच आपल्या पाठीमागं जन्ममरण लागलेलं आहे. मग आपल्याला अज्ञान कशाचं आहे? ब्रह्मस्वरूपाचं आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे, आपल्याला जगत सत्यत्वाचे संस्कार असल्यामुळेच आपलं जन्ममरण चुकत नाही. म्हणून दोरीच्या अज्ञानामुळे जसा सर्प वाचतो तसे ब्रह्माच्या अज्ञानामुळे जगत प्रतीती येते. याच्या उलट पूर्वपक्षीचे म्हणणे बंध मिथ्या नसून सत्य आहे. पूर्वपक्षीचं म्हणणे काय आहे की बंध मिथ्या नसून सत्य आहे. म्हणजे दिसणारं जे जगत आहे त्याला जर असणारं वेदांती बंध म्हणतात तर ते सत्य आहे. ते काय मिथ्या म्हणजे अध्यास भ्रम नाही, कारण अध्यासाला जी सामग्री लागते ती सामग्री येते नाही. म्हणून कार्य अध्यासही नाही आणि कारण अध्यासही नाही. म्हणजे हा अध्यास नसून हे जग आणि माया खरंच आहे असं पूर्वपक्षी म्हणतात. म्हणून बंध सत्य म्हणतो. सत्य बंधाच्या निवृत्तीकरिता ज्ञानानं याची निवृत्ती होणार नाही म्हणतो. त्याला कर्माचरण केलं पाहिजे. असे 3 मुद्दे पूर्वपक्षाने मांडलेले आहेत आणि त्याचे खंडन सिद्धांती कर्माने देतात. म्हणून असणारं सिद्धांती असणारं काय करायलेत? आता त्याला उत्तर द्यायला लागलेत, उत्तर सांगायलेत. पूर्वपक्षाच्या मताने
सत्वस्ते ज्ञानजन्य संस्कार पाहिजे म्हणत होता. आता तुम्ही सांगा, एखादा दोरीवर सर्प दिसतोय तर पूर्वीचा खरा सर्प पाहिला असेल तरच सर्पभ्रम होईल असं काही नाही म्हणतात सिद्धांती. सिद्धांती म्हणतात एखादा रबराचा वादीचा जरी साप पाहिलेला असेल तरीसुद्धा आपल्याला तसा भ्रम होऊ शकतो. म्हणजे खराच सर्प पाहिला असला तर भ्रम होईल, नाही तर होणार नाही असं नाही. तर तिथं एखादा वादीचा सर्प किंवा एखादा प्लॅस्टिकचा सर्प जरी बनलेला जरी आपण पाहिलेला असेल तरीसुद्धा आपल्याला तशा प्रकारचा भ्रम होऊ शकतो. म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार नसतील तरीही आपल्याला दिसू शकतं म्हणतात तसं. परमाता परमान परमे यांच्या ठिकाणी असणारे दोष कार्यदर्शी सामग्री आहे, ही जर नसेल तर अध्यास होत नाही. सिद्धांती त्याला उत्तर असे देतात की अध्यासाची सामग्रीच नाही म्हणले, ही भ्रम होण्याची ही सामग्री नाही. कारण ही सामग्री नसतानाही अध्यास होतो ते पटवून देता येईल. सिद्धांती पटवून द्यायलेत. पूर्वपक्षाने सांगितलेली अध्यासाची सामग्री नसताना जर अध्यास म्हणजे भ्रम झालाच नसता तर ते अध्यासाची सामग्री आहे असे म्हटले असते. पण सामग्री नसतानाही अध्यास होतो असा अनुभव आहे. पाठीमागं आपल्याला आता ह्यांनी काय पूर्वपक्षानं काय म्हणले होते की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि परमाता परमान परमेय दोष हे असावे लागतात तरच अध्यास होतो. परंतु सिद्धांती म्हणतात याची काहीही गरज नाही. याची गरज नसताना सुद्धा अध्यास होतो हे आपल्याला हे पटवून सांगायले सिद्धांती म्हणजे वेदांती. म्हणून पूर्वपक्षाने सांगितलेल्या अध्यासाची सामग्री नाही. पूर्वपक्षाचे म्हणणे ज्याला दोरीवर सर्प भासतो त्याने पूर्वी कुठेतरी सत्य सर्प पाहिलेला असतो आणि म्हणूनच त्याला दोरीवर सर्प असतो. तसे ब्रह्मावर मिथ्या जगत भासण्याला ज्याला भासते त्याने सत्य जगत कोठेही पाहिलेले नसते. कारण तुमच्या मते ब्रह्माव्यक्त दुसरे सत्य काहीच नाही म्हणून बंद अध्यस्त नाही. पण हे पूर्वपक्षाचे म्हणणे बरोबर नाही. कारण ज्याने खरा सर्प पाहिलेला नाही पण एखादा रबराचा किंवा वादीचा केलेला मिथ्या सर्प पाहून देखील मिथ्या सर्पाच्या ज्ञानाच्या संस्कारानेही दोरीवर सर्पाचा अध्यास होणे संभवनीय आहे. नाही तिथं काय खरा सर्प पाहिला असं काही नाही. वादीचा असो किंवा रबराचा असो कशाचा जरी सर्प पाहिला असेल तरी तसा सर्प आपल्याला दिसू शकतो. ते म्हणत होते की सत्य सर्प पाहिला असेल तरच अध्यास होतो, नाही तर अन्यथा अध्यास होत नाही. तर तसं काही नाही म्हणतात ते. वादीचा असो रबराचा असो असा जरी सर्प पाहिला तरी आपल्याला तसा सर्पाचा भास होऊ शकतो. तो पदार्थ सत्यच पाहिला असला पाहिजे असे नाही. पण तो पदार्थ भ्रमात भासणाऱ्या पदार्थाच्या सजातीय मात्र असला पाहिजे. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार आदेशाला हेतू आहे. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणजे सारखेपणा असेल तर आदेशाला हेतू आहे असे स्थूल दृष्टीने म्हटलेले आहे. पुढे 6व्या तरंगामध्ये स्वशिर छेदाचा स्वप्नाचा दृष्टांत देऊन संस्कार देखील अध्यासाचे कारण नाही हे सिद्ध केलेले आहे. आता स्वप्नामध्ये आता ते म्हणतात की पूर्वीचा आपल्याला तसा सत्य अनुभव आलेला पाहिजे आणि स्वप्नामध्ये स्वतःच्या शरीराचा छेद झालेला आहे असं स्वप्नामध्ये दिसतं. तर मग तसं ते खरं असतं का? आपल्या स्वतःच्या शरीराचा शिरछेद झालेला तरी आपण पाहतो असं नसतं, पण स्वप्नामध्ये तसं दिसतं. तर ही सामग्री नाही. तर हे ध्यानात घ्या की अध्यासाला अधिष्ठानाचे अज्ञान हे एकच कारण आहे. तर भ्रम होण्याला खरं कारण एकच आहे की अधिष्ठानाचं ज्ञान नसल्यामुळं आपल्याला भ्रम होतोय. म्हणजे दोरीचं ज्ञान नसल्यामुळं भ्रम होतोय आणि तिथं भासमान असा पदार्थ दिसायला लागतो. परंतु इकडं सुद्धा जगतामध्ये ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं म्हणजे अधिष्ठान आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं आपल्याला जगताचा भास होतो. तरी पण अध्यासाचे कारण संस्कार मानायचा असेल तर तो सत्य न मानता सजातीय मानावा. म्हणजे सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाचे कारण आहे. आता प्रश्न असा येतो की सजातीय वस्तूचा ज्ञानजन्य संस्कार अध्यासाच कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाचे कारण आहे असे काही म्हटले तरी अध्यासाचे साक्षात कारण तो संस्कारातच येते, ज्ञानाला नाही. कारण जे कारण असते ते कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असले पाहिजे. जे कारण असते ते कार्याच्या म्हणजे कार्य दिसण्याच्या पूर्वी अव्यवहित म्हणजे जवळ असलं पाहिजे आणि अव्यवहित म्हणजे कार्याच्या उत्पत्तीच्या अत्यंत जवळ की ज्यानंतर कार्यच होते, तर त्याला अव्यवहित असे म्हणतात. आणि सजातीय वस्तूचे ज्ञान हे पूर्वकाली आहे पण अध्यासाच्या अव्यवहित पूर्वकाली नाही. त्यावेळी फक्त संस्कारच आहे.
पूर्वी केव्हा तरी सर्प पाहिलेला असतो. ज्या क्षणी सर्पाचा भ्रम होतो त्या काली पूर्वी पाहिलेल्या सर्पाचा ज्ञानाचा संस्कार असतो. त्या काली ज्ञान नसते, कारण ज्ञानाला विषय समोर असावा लागतो. म्हणून भ्रमकाली पूर्वी पाहिलेल्या सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार आहे. म्हणून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कारच अध्यासाचे कारण आहे. तर अव्यवहित पूर्वकाली असते ते कारण. अव्यवहित म्हणजे ज्यावेळेस कार्य दिसतंय त्यावेळेसच अव्यवहित पूर्वकाली असते ते कारण. या कारणाच्या लक्षणावरून अशी शंका येते की शास्त्राने यज्ञयागादी केले तर स्वर्गप्राप्ती होते आणि पापाचरण केले तर नरकप्राप्ती होते असे सांगितलेले आहे. म्हणजे विहित निषिद्ध कर्म हे स्वर्ग नरक प्राप्तीचे कारण आहे असे सांगितलेले आहे. पण म्हणले अनुभव मात्र असा आहे की विहित निषिद्ध कर्म हे पूर्वी केव्हा तरी केलेले असते आणि स्वर्ग नरक प्राप्ती ही बरेच दिवसांनी होते. म्हणून कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असते ते कारण असे न मानता पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. तर ही अशी पण ही शंका बरोबर नाही म्हणले, कारण अव्यवहित पूर्वकाली असते ते कारण हे कारणाचे लक्षणच बरोबर आहे. अव्यवहित पूर्वकाली असते ते कारणाचे लक्षणच बरोबर आहे. पूर्वकाली असते ते कारण असे जर मानले तर उदाहरणार्थ एखाद्या कुंभाराने चिखल तयार केला व त्याचा घट उत्पन्न करण्यापूर्वी जर तो तिथून निघून गेला किंवा मृत झाला तर त्या मातीचा घट तयार होत नाही. मग तो कुंभार पूर्वी होता तरी अव्यवहित पूर्वकाली नसल्यामुळे घट उत्पन्न झाला नाही. म्हणून अव्यवहित पूर्वकाली असते ते कारण कारणाचे लक्षणच बरोबर आहे. आता शास्त्राने विहित निषिद्ध कर्म स्वर्ग नरक प्राप्तीचे कारण आहे असे सांगितलेले आहे. असले तरी विहित आणि निषिद्ध कर्म हे स्वर्ग नरक प्राप्तीचे कारण साक्षात नसून परंपरेने आहे. म्हणजे आता आपण पुण्य केलं तर काही कालानं आपल्याला स्वर्ग नरक प्राप्ती होते. साक्षात कारण विहित निषिद्ध कर्मापासून उत्पन्न झालेले पुण्य आणि पाप हे आहे. तर ज्या काली जीव स्वर्गाला किंवा नरकाला जातो त्या काली त्याचे बरोबर पुण्य आणि पाप असते. म्हणून स्वर्ग नरक प्राप्तीचे साक्षात कारण पुण्य पाप आहे. साक्षात कारण काय आहे? पुण्य पाप आहे. पुण्य पापाला कारण विहित निषिद्ध कर्माचरणे आहे. म्हणून अव्यवहित पूर्वकाली असते ते कारण हे कारणाचे लक्षण बरोबर आहे. आता अध्यासाला सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हाच कारण आहे. तर संस्कारच साक्षात अध्यासाचे कारण आहे. त्या संस्काराचे कारण ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा विषय सत्य असो किंवा मिथ्य असो सजातीय मात्र असला पाहिजे. तर वेदांताने सांगितलेला जो अभ्यास आहे तो आपण मन लावून अभ्यास पुन्हा बघितला पाहिजे. पाठ झाल्यानंतर आपण वाचन जर नाही केलं तर हे कदापिही ध्यानात येत नाही. म्हणून ज्याला सर्पभ्रम होतो त्याने पूर्वी केव्हा तरी सत्य अगर मिथ्या असा सर्प पाहिला असला पाहिजे. म्हणजे सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. अन्य संस्काराने अन्य पदार्थाचा अध्यास होत नाही. घट पाहिला असेल तर त्या संस्काराने सर्पाचा भ्रम होणार नाही. सर्पाच्या भ्रमाला सजातीय सर्पाचे ज्ञानच कारण आहे. तसे पाहिले तर वेदांत दृष्टीने ब्रह्माव्यतिरिक्त काहीही सत्य नाही. वेदांताच्या दृष्टीनं ब्रह्माव्यतिरिक्त काहीही सत्य नाही. ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानानं ह्या सर्व वस्तू आपल्याला भासायला लागलेल्या आहेत. रज्जू सर्पकार भाषेले जगदंबर या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे ब्रह्माव्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे. म्हणून ब्रह्मावर जगत भासण्याला पूर्वी सत्य जगत पाहिले असले पाहिजे हे म्हणणे म्हणजे वेदांतशास्त्राविषयीचे अज्ञानच प्रगट करणे होय. वेदांत शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सततच साधू संतांनी अवतार घेऊन भगवंताने अवतार घेऊन आम्हाला हे ज्ञान लिहून ठेवलं. प्रत्येकाचे आयुष्य त्यांनी घालवलं. तेव्हा कुठंतरी त्यांना हे लिहिता येऊन ते लिहिलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की आपण काही 1-2 वर्षामध्येच आपल्याला सगळंच कळायला पाहिजे. पण त्याचा अभ्यास केल्याशिवाय श्रवण मनन निदर्शन केल्याशिवाय हे कळत नसतं किंवा आपल्या शंका जात नसतात. म्हणून तर श्रवण मनन निदर्शनाची आवश्यकता आहे. पूर्व संस्काराने उत्तरोत्तर अध्यास होत असतो. भ्रमकाली भासणारा पदार्थ दिसतो त्यावेळेलाही तो नसतोच. पण भ्रमाची संगती लावण्याकरता दृष्टीसृष्टीवादाच्या दृष्टीने प्रतीतिकाली असतो असे म्हणावे. दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. दृष्टी म्हणजे ज्ञान आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. याची युगपत म्हणजे बरोबरच उत्पत्ती होते व युगपत नाहीसाही होतो. अहंकाराधिक पदार्थ व त्यांचे ज्ञानही बरोबर उत्पन्न होतात आणि बरोबरच लय पावतात. या विषयाचा विस्तार 4थ्या तरंगामध्ये अनिर्वचनीय ख्याती सांगतेवेळी करू म्हणले. तर आता हे 4थ्या तरंगामध्ये
विशेष रूपानं माहिती दिलेली आहे. तर शंका घेतलेली आहे की वरील दृष्टीसृष्टीवादावर अशी शंका येते की वेदांतशास्त्रामध्ये अहंकारादिक पदार्थ हे साक्षीभाष्य आहेत असे म्हटलेले आहे. वेदांतशास्त्रामध्ये अहंकारादिक पदार्थ हे साक्षीभाष्य आहेत असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ अहंकारादिक आणि त्याचे ज्ञान ही दोन्हीही बरोबरच उत्पन्न होतात व बरोबरच नष्ट होतात असे म्हणावे लागेल. पण ज्ञान म्हणजे साक्षी आत्मा तो तर नित्य आहे असे शास्त्र सांगते. तर तुम्ही तर दृष्टीसृष्टीवादाच्या दृष्टीने ज्ञान व पदार्थ हे बरोबर उत्पन्न होतात असे म्हणतात. पदार्थाबरोबर ज्ञानाची उत्पत्ती होते असे जर मानले तर ज्ञान म्हणजे साक्षी उत्पन्न होतो असे म्हणावे लागेल. तसेच पदार्थाच्या नाशाबरोबरच ज्ञानाचा म्हणजे साक्षीचा नाश मानावा लागेल. ज्ञान म्हणजे साक्षी तो नित्यच असल्यामुळे त्याचे विषय अहंकारादी काही नित्यच झाले पाहिजेत आणि त्याचा उत्पत्ती लय म्हणता येणार नाही. तर साक्षीचा उत्पत्ती लय म्हणता येणार नाही आणि तुम्ही तर म्हणतात की सृष्टीदृष्टीवादानं पदार्थ दिसतो त्यावेळेसच ज्ञान आणि पदार्थ गेला की ज्ञान नाही. मग आणि जर तुम्ही जर इकडं तर सत्य म्हणतात साक्षी, मग ह्याच्यामुळं साक्षीची उत्पत्ती म्हणावं लागेल आणि साक्षीची उत्पत्ती झाली तर मग आता साक्षी उत्पत्ती लय पावत असं होईल असं आहे का नाही. त्याचं समाधान असं आहे. वरील शंकेचं समाधान असं आहे ज्ञान शब्दाचा अर्थ साक्षी असा नसून वृत्ती असा घ्यावा. वृत्तीला ज्ञान होत असतं, साक्षीला ज्ञान करून घ्यायची जरुरी नाही. वृत्ती ज्ञानाचं खंडन माऊली ज्ञानोबरायाने अमृतानुभवामध्ये सुद्धा केलेलं आहे. तर वृत्तीला ज्ञान करून घ्यावं लागतं आणि वृत्तीलाच ज्ञान होत असतं. पण ते ज्ञान कसं व्हायचं तर कालच्या आपल्या पाठामध्ये झालेलं आहे की आत्मा, बुद्धी आणि बुद्धीमध्ये आभास आणि त्याची वृत्ती. तर वृत्ती ज्ञानानंच हे सगळं कळून गेलं. तसे पाहिले तर याच्या वेळेस साक्षी ज्ञानीचीच आहेत, पण साक्षी कुठल्या पदार्थाचे प्रकाशन वृत्तीशिवाय करत नाही. त्या वृत्तीला उत्पत्ती लय होतो. ज्ञानरूप साक्षीचा उत्पत्ती लय होत नाही. दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे पदार्थाचा व ज्ञानाचा उत्पत्ती लय युगपत होतो. याचा अर्थ पदार्थाचा व वृत्तीचा युगपत म्हणजे बरोबरच उत्पत्तीलय होतो असा आहे. ज्ञानरूप साक्षीचा उत्पत्तीलय होत नाही. साक्षीचा उत्पत्तीलय होत नाही, वृत्तीचा उत्पत्तीलय होत असतो. वृत्तीला ते ज्ञान करून घ्यावं लागतं. याप्रमाणे पूर्व मिथ्या अहंकाराधिकाच्या ज्ञानजन्य संस्कार उत्तरोत्तर अध्यासाला हेतू आहे. या जन्मात अहंकाराधिक जगताचा जो अध्यास होतो त्याला कारण मागच्या जन्मीच्या अहंकाराधिक जगताच्या अध्यासाचा संस्कार आहे. मागच्या जन्मीच्या अध्यासाला कारण त्याच्या मागच्या जन्मीचा अध्यासाचा संस्कार आहे. वृक्ष बीज या न्यायाप्रमाणे झाड अगोदर का झाडाचे बीज अगोदर असा जर विचार केला तर झाडाला कारण बीज, बीजाला कारण झाड एवढेच म्हणावे लागेल. प्रथम बीज प्रथम झाड हे काहीच ठरवता येणार नाही. दोन्हीही अनादी म्हणावे लागतील. त्याप्रमाणे मागच्या जन्मीच्या अहंकाराधिक जगताच्या संस्काराने उत्तरोत्तर अध्यास होतो एवढेच म्हणावे लागेल. याप्रमाणे पूर्व मिथ्या अहंकाराधिकाचा ज्ञानजन्य संस्कार उत्तरोत्तर अहंकाराधिकाच्या अध्यासाला हेतू आहे एवढेच म्हणावे लागेल. म्हणजे संस्कारामुळं तर आपल्याला हे सगळं जग सत्य वाटायला लागलेलं आहे. मग असा आहो हे जरी तुमचे म्हणणे खरे असले तरी सृष्टीच्या आरंभी जेव्हा पहिला जन्म झाला त्यावेळेला त्याच्या पूर्वीचा संस्कार कुठून आणणार. अगदी जो पहिला अध्यास झाला त्यावेळी त्या पहिल्या अध्यासाला कारण संस्कार कुठून आणणार अशी आमची शंका आहे. शंका तिथं लगेच उत्पन्न केलेली आहे. समाधान असं आहे की अशी शंका वेदांत सिद्धांत माहीत नसल्यामुळे कोणासही येणे साहजिक आहे. या शंकेचे समाधान कोणीही करणे शक्य नाही असे पुष्कळ लोकांना वाटते. पण वेदांत सिद्धांत असा आहे की ब्रह्म, अविद्या, संबंध, जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद ही 6 स्वरूपता अनादी आहेत. तर या 6ची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. बघा ध्यानात घ्या, ब्रह्माची, अविद्येची, संबंध आणि जीव ईश्वर यांचा भेद यांची उत्पत्ती कदापि होत नाही. तर हे अनादी कालाचेच आहेत, अनादीच आहेत. नदीचा प्रवाह जसा काही पाणी पुढे जाते व काही मागावून येतच असते तो जसा प्रवाह, त्याप्रमाणे सृष्टीमध्ये अनादिकालापासून घट, पट, चोर, जार, व्याघ्र, सर्प, शहाणी, वेडे वगैरे सर्व वस्तू पूर्वी नव्हत्या असे नाही. काही त्यातले मरतात, काही दुसरे उत्पन्न होतात. अशा रीतीने सर्व वस्तूंचा प्रवाह अनादी आहे. प्रलय कालामध्ये सर्व वस्तू अविद्येमध्ये संस्कार रूपाने राहतात. जशा झोपेमध्ये जागृतीतील वस्तू संस्कार रूपाने राहतात त्याप्रमाणे सर्व वस्तूंसह प्रस्तुतचे जगत संस्कार रूपाने अविद्येमध्ये राहते. पुन्हा जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा पूर्वीचे संस्कार घेऊन नवीन वस्तू निर्माण होतात. अशा रीतीने सर्वच वस्तू काही स्वरूपता अनादी व काही प्रवाह रूपाने अनादी आहेत. म्हणूनच प्रथमच्या सृष्टीत संस्कार कुठलाही शंका संभवत नाही.
पण ज्यांना या अनित्वत्वाचे ज्ञान नाही त्यांनाही शंका येते. तर हे 6 अनादिकालचे आहेत असं ज्यांना माहिती आहे त्यांना अशी शंका उत्पन्न होत नाही की काय अगोदर आणि काय नंतर. तर बीज अगोदर का झाड अगोदर असा प्रश्न येण्याचा संभव नाही. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाये, ऐशेनी कल्प कोडी जाय परी जातीनं नसे. ज्ञानेश्वर माऊलीने अध्याय 17व्या अध्यायामध्ये 59 ओळीमध्ये लिहिलेलं आहे. तर या माऊली ज्ञानोबरांच्या वचनाप्रमाणे पूर्वाध्यासाच्या संस्काराद्वारा पुढील अध्यास होत असतो एवढेच म्हणता येईल. पूर्वी दुसरी गोष्ट अशी आहे की मिथ्या वस्तू केव्हा उत्पन्न झाली आणि किती दिवस राहिली, तसेच ती केव्हा नष्ट झाली हे कसे सांगता येईल. आता वांजेची या लेखा कैची जन्मपत्रिका नबीनळी भूमिका की कल्पुपा. तर ज्ञानेश्वरी अध्याय 15 आणि ओवी क्रमांक आहे 234. स्वप्नामध्ये एखाद्या ब्रह्मचार्यास पुत्र नातू पंतू झालेले दिसले तरी त्या सर्वांची उत्पत्ती एकाच काली झालेली असते. स्वप्नामध्ये कार्यकारण भाव दिसतो पण वस्तुतः तो नसतोच. फोटोमध्ये माणसे एकापुढे एक बसलेली दिसतात पण कागदावर हात फिरवला तर ती सारखीच असतात. याप्रमाणे अध्यासाची संगती सांगतेवेळी पूर्व संस्काराने उत्तरोत्तर अध्यास होतो एवढेच म्हणावे लागते. अशा तऱ्हेने कार्य अध्यासाच्या सामग्रीमध्ये सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण नसून सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे असं समजून घ्यावं लागतं. त्यांनी म्हणत होते सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. तर हे अशा पद्धतीनं आपल्या आजची शंका आणि शंकेचं उत्तर असं आहे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाये दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे